प्रॅक्टिस सेट 5.1 मधील तिसरं एक्झाम्पल बघणार आहे. 3 नंबरचं गणित काय बघा. 3 नंबरचं गणित तिसरं एक्झाम्पल काय बघा. फाइंड द पॉइंट ऑन द एक्स एक्सिस which is equidistant from A -3 4 and B 1 -4. म्हणजे तुम्हाला एक बिंदू शोधायला सांगितलाय. कशावर आहे तो बिंदू. एक्स अक्षावर आहे. कशावर आहे. एक्स अक्षावर तो बिंदू आहे आणि तो बिंदू कसा आहे. समान अंतरावर आहे. इक्विडिस्टन्स म्हणजे काय. समान अंतरावर. कुणापासून. ए आणि बी या बिंदूपासून. मग ए चं निर्देशक किती दिल्यात. -3 4 आणि बी चं निर्देशक किती दिल्यात. 1 4. या दोन बिंदूंपासून समान अंतरावर असणाऱ्या आपल्याला बिंदूचं काय करायचं सांगितलंय. तो बिंदू शोधायला सांगितलाय. म्हणजे तो पॉइंट काढायला सांगितलेला आहे. बघा उत्तराला सुरुवात करताना आपण तो पॉइंट जो काढायला सांगितलाय तो पॉइंट मानायचा आहे. म्हणजेच काय म्हटलं बघा मी. लेट काय म्हणतोय. लेट पॉइंट. त्या पॉइंटला आपण काहीतरी नाव द्यायचं आपल्या मनाने. मागे कोणती पॉइंटला नाव दिलेले. ए आणि बी. मग इथे देतो लेट पॉइंट पी. आता याचं निर्देशक आपल्याला मांडलं पाहिजे. हा पॉइंट कशावर आहे. एक्स अक्षावर आहे. कशावर आहे. एक्स अक्षावर. हे बघा हा वाय ऍक्सिस आणि हा एक्स ऍक्सिस आहे. पॉइंट कशावर आहे म्हणून सांगितलंय. एक्स अक्षावर. एक तर इकडे असेल किंवा इकडे असेल कुठेही असेल. मग या पॉइंट्सचं कोऑर्डिनेट्स आपण काय लिहितोय. जो बिंदू एक्स अक्षावर असतो त्याचा वाय कोऑर्डिनेट किती असतो रे. 0 असतो. वाय निर्देशक किती असतो. 0. म्हणजेच तुम्हाला काय माहित असणार आहे. एक्स निर्देशक माहित असणार. म्हणजे या पी पॉइंट्सचं कोऑर्डिनेट्स म्हणजे निर्देशक किती असणार आहे. एक्स 0 असणार. किती असणार आहे. एक्स 0. लेट पॉइंट पी एक्स 0. लेट पॉइंट पी एक्स 0 on the x axis which is equidistant from point. कुठले कुठले. ए किती कोऑर्डिनेट्स आहेत. -3 4 and B 1 -4. ठीक आहे. आता आपण काय करूया. कोऑर्डिनेट्स मानूया. जे P इक्विव्हॅलंट टू x0 इक्विव्हलंट टू x1 y1. A इक्विव्हलंट टू -3 4 इक्विव्हलंट टू x2 y2. आणि B इक्विव्हलंट टू 1 -4 इक्विव्हलंट टू x3 y3. ठीक आहे. मग आता x1 ची व्हॅल्यू किती येणार आहे सांगा. x1 ची x, x2 ची -3 आणि x3 ची 1 येते. x3 ची 1. त्याच पद्धतीनं y1 किती आहे 0, y2 4, y3 -4. ओके. आता काय सांगितलं आपल्याला. हा पॉइंट आहे का नाही इक्विडिस्टन्स आहे. समान अंतरावर आहे. कुणापासून. समदूर आहे. कुणापासून. ए आणि बी पासून. म्हणजे जे अंतर एपीच असणार आहे तेच अंतर कुणाचं असणार आहे. पीबीच असणार आहे. जे अंतर पीएच असणार आहे तेच अंतर कुणाचं असणार आहे. पीबीचं. कारण ते कसे आहे इक्विडिस्टन्स आहे. कसे आहे समान अंतरावर आहे. म्हणून मी काय म्हणणार आहे
PA इज इक्वल टू काय रे PB. PA इज इक्वल टू PB. याला काय म्हणायचं गिवन म्हणायचं. काय म्हणायचं गिवन म्हणजे काय रे दिले आहे. गिवन म्हणजे काय दिले आहे. ठीक आहे. मग आता PA साठी मी डिस्टन्स फॉर्म्युला वापरणार आहे. PA साठी म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ काय बघा PA म्हणजे x2 x1 y2 y म्हणजे इथं काय येणार आहे x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल किंवा असं सुद्धा आपण करू शकतो. काय बाबा स्क्वेअर रूट साइन आपल्याला म्हणजे जरासं अडचण होते काढून टाकायला म्हणून काय करू शकतोय स्क्वेअरिंग बोथ साइड दोन्ही बाजूचा वर्ग करू. म्हणजे काय करू शकतोय PA चा वर्ग आणि त्याच पद्धतीने कोणाचा वर्ग PB चा वर्ग स्क्वेअरिंग बोथ साइड केलं दोन्ही बाजूचा वर्ग केला. आणि आता काय करतो बघा आता डिस्टन्स फॉर्म्युला वापरतो. म्हणजे x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हे डिस्टन्स फॉर्म्युला आहे. हा म्हणजे PA आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे याचा काय आहे वर्ग. याचा काय सेम याच्यासाठी सुद्धा तसंच वापरायचं. याचा काय आहे स्क्वेअर वर्ग आणि यामध्ये डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा. आता कोणासाठी वापरायचा आहे PB साठी. म्हणजे x1 y1 आणि B काय x3 y3. म्हणजे कसा फॉर्म्युला कन्वर्ट होणार आहे बघा x3 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. या वर्गाला हे वर्गमूळ चिन्ह निघून गेलं. या स्क्वेअरला हे स्क्वेअर रूट साइन निघून गेलं. टेकिंग स्क्वेअरिंग बोथ साइड केल्यामुळं स्क्वेअरला स्क्वेअर रूट साइन निघून गेले. आता राहतंय काय बघा काय राहतंय तर x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर काय राहिलं x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर ओके प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू x3 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे राहील. आता किमती ठेवूया बघा x2 ची किंमत किती आहे x2 ची -3 मायनस x1 किती आहे x कंसाचा वर्ग अधिक y2 किती आहे 4 मायनस y1 किती आहे 0 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू x3 किती आहे 1 मायनस x1 किती आहे x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 किती आहे y3 मायनस 4 मायनस y1 किती आहे 0 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. आता इथं बघा -3 मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 मायनस 0 4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर आणि -4 मायनस 0 -4 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे -3 मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर 4 चा वर्ग किती 16 1 मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -4 स्क्वेअर किती 16 इकडे 16 इकडे 16 निघून गेले. राहिले काय रे -3 मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे 1 मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. आपल्याला पॉइंट्स काढायचा आहे तो बिंदू काढायचा आहे. तो बिंदू मला माहित आहे त्या बिंदूचा y कोऑर्डिनेट y निर्देशक 0 आहे हे सुद्धा माहित आहे मला. फक्त हा x निर्देशक म्हणजेच काय करायचं x ची व्हॅल्यू काढायची. आता एक आयडेंटिटी आपल्याला माहित आहे त्या आयडेंटिटीचा आता वापर करायचा नित्य समानतेचा वापर करायचा.
म्हणजेच काय आपल्याला कुठली माहित आहे a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ही माहिती आहे किंवा a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ही आयडेंटिटी माहिती आहे म्हणजे काय फर्स्ट टर्म स्क्वेअर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे a स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म म्हणजे पहिले पद इंटू सेकंड टर्म म्हणजे दुसरे पद दोघांचा गुणाकार केला आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग हे पहिले पद आहे हे दुसरे पद आहे असा त्याचा विस्तार केलेला आहे आणि हाच विस्तार इथं वापरायचा आहे इथं पहिलं पद किती आहे -3 आणि दुसरं पद किती आहे -x इथं पहिलं पद किती आहे 1 आणि दुसरं पद किती आहे -x ओके बघा आता कसं होतंय a स्क्वेअर म्हणजे -3 स्क्वेअर ओके प्लस 2 इंटू a म्हणजे काय -3 इंटू b म्हणजे काय -x प्लस b स्क्वेअर b स्क्वेअर म्हणजे काय -x स्क्वेअर इज इक्वल आता काय काय बघा पुन्हा एकदा a म्हणजे काय 1 स्क्वेअर प्लस 2 इंटू a म्हणजे 1 आणि b म्हणजे काय -x प्लस b स्क्वेअर म्हणजे काय -x स्क्वेअर ओके -3 स्क्वेअर 9 मायनस इंटू मायनस प्लस इंटू प्लस प्लस बेत्रिक 6x आणि मायनस ऋण संख्येचा वर्ग धन येतो आणि -x स्क्वेअर म्हणजेच काय त्याला +x ओके इज इक्वल टू 1 स्क्वेअर 1 प्लस इंटू प्लस 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 इंटू मायनस मायनस 2 इंटू 1 बे के बे आणि 2x के 2x आणि पुन्हा एकदा ऋण संख्येचा वर्ग घ्यायचं धन संख्या या x स्क्वेअरला x स्क्वेअर निघून गेला आता राहिलं काय 9 अधिक 6x बरोबर 1 वजा 2x म्हणजे 6x वजा 2x इकडे आल्यावर अधिक 2x 1 अधिक 9 पलीकडे वजा 6 आणि 2 8x बरोबर 9 1 गेला 8 चिन्ह आलं मोठ्या संख्येचं म्हणजे वजा 8 एके 8 एके 8 म्हणजे x ची किंमत किती आली वजा x ची किंमत किती आली वजा शेवटी उत्तर लिहिताना कसं लिहायचं आहे यात नुसती किंमत काढायची लेट शब्द काढून टाकायचा पॉइंट P -1 x किती आहे -1 0 on the x axis which is the equidistance from point A -3 4 and B 1 minus ओके मराठी वाल्यांचे इथे लिहायचं राहिले बघा हे विधान लिहायचं राहिले मराठी वाल्यांचं काय लिहायचं आहे समजा बिंदू P x0 असा x0 हा x अक्षावरील असा बिंदू आहे की तो a वजा 3 4 व b 1 वजा 4 या बिंदूपासून समदूर आहे हे विधान टाकायचं लक्षात आले का तुमच्या घेऊन घ्या चौथं एक्झाम्पल बघा आता काय चौथं एक्झाम्पल बघा व्हेरीफाय दॅट पॉइंट्स P -2 2 Q 2 2 R 2 7 are the vertices of right angle triangle म्हणजे तुम्हाला काय सांगितलंय तर सिद्ध करा की P -2 2 Q 2 2 R 2 7 हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत सिद्ध करायला सांगितले तुम्हाला ठीक आहे त्यासाठी बघा
मी गणितामध्ये पॉइंट्स लिहून घेतोय बघा इथं उत्तराला सुरुवात करतोय P Q R हा P Q R P चं कोऑर्डिनेट्स काय आहेत रे P चं -2 2 Q चं काय आहे रे 2 2 आणि R चं 2 7 हा मग या ठिकाणी बघा P चं कोऑर्डिनेट काय मानायचं x1 y1 Q चं x2 y2 आणि R चं x3 y3 ठीक आहे यानंतर x1 ची व्हॅल्यू काढायची x2 ची व्हॅल्यू काढायची आणि x3 ची व्हॅल्यू काढायची अशा कशाची काढायची x1 x2 x3 त्याचबरोबर y1 y2 आणि y3 ची सुद्धा व्हॅल्यू काढायची बघा x1 ची व्हॅल्यू -2 x2 ची 2 आणि x3 ची सुद्धा 2 y1 ची किती आहे 2 y2 ची किती आहे 2 आणि y3 किती आहे 7 ओके आता आपल्याला हे P Q R हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे सिद्ध करायचं आहे बघा त्यासाठी मी काय करतो बघा डिस्टन्स ऑफ PQ काढतो या PQ मधलं अंतर काढतो PQ चं अंतर काढतो डिस्टन्स कशाला काढणार आहे तर डिस्टन्स फॉर्म्युला अंतराच्या सूत्रानुसार PQ म्हणजे x1 y1 x2 y2 म्हणजे फॉर्म्युला कसा होणार आहे रे तर x2 x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 y1 ब्रॅकेट स्क्वेअर ठीक आहे तर x2 किती आहे x2 2 मायनस x1 किती आहे -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 किती आहे y2 2 मायनस y1 किती आहे 2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय होगा 2 माइनस इंटू माइनस प्लस 2 ब्रैकेट स्क्वायर प्लस 2 माइनस 2 0 ब्रॅकेट स्क्वेअर ओके म्हणजे काय ते बघा 2 प्लस 2 4 ब्रॅकेट स्क्वेअर आणि 0 चा स्क्वेअर केला काय होतं तेच या स्क्वेअरला स्क्वेअर रूट साइन निघून गेलं उत्तर किती आलं 4 म्हणजे PQ तुमचा किती आला रे 4 नंबर देतो 1 PQ किती आला 4 त्याला नंबर दिला 1 जसं PQ चं डिस्टन्स काढलं तसंच आता कोणाचं काढायचं QR चं काढायचं कोणाचं काढायचं QR त्यासाठी सुद्धा डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आता डिस्टन्स फॉर्म्युला QR साठी म्हणजे x2 y2 x3 y3 म्हणजे काय येणार आहे बघा x3 minus x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 minus y2 ब्रॅकेट स्क्वेअर ओके म्हणजे QR is equal to व्हॅल्यूज ठेवतो बघा x3 2 minus x2 किती आहे 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 किती आहे 7 माइनस y2 किती आहे 2 ब्रॅकेट स्क्वेअर ओके मग 2 minus 2 0 7 minus 2 5 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय ते बघा स्क्वेअर रूट ऑफ 5 ब्रॅकेट स्क्वेअर पुन्हा एकदा स्क्वेअरला स्क्वेअर रूट निघून गेलं म्हणजे QR किती आलं रे तुम्हाला मिळालं 5 मिळालं 5 याला नंबर देतो 2 सेकंड नंबर देतो त्याच पद्धतीने आता PQ झालंय QR झालंय आता काय PR त्याच्यानंतर काढायचं PR चं डिस्टन्स काढायचं त्यासाठी पुन्हा एकदा फॉर्म्युला देतो काय फॉर्म्युला आहे तर PR म्हणजे x1 y1 x3 y3 म्हणजे काय येणार आहे x3 x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 y1 ब्रॅकेट स्क्वेअर किमती ठेवूया बघा x3 2 मायनस x1 किती आहे -2
ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 किती आहे 7 मायनस y2 किती आहे सॉरी y1 किती आहे 2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय झालं का 2 मायनस इंटू मायनस प्लस ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 मायनस 2 5 ब्रॅकेट स्क्वेअर ओके 2 प्लस 2 4 ब्रॅकेट स्क्वेअर 5 ब्रॅकेट स्क्वेअर आता तुम्ही म्हणणार सर इथं जसं केलं तसं करूया का आता स्क्वेअरला स्क्वेअर रूट साइन असं करा सर याला निमा करा इकडे स्क्वेअर करा इकडे इकडे काढून टाका विशेष मिळतोय 5 4 अधिक 5 9 तसं चालत नाही काय करायचं 4 चा वर्ग 16 5 चा वर्ग 25 ओके वर्गमुळात 41 येणार कशाचं उत्तर आलं PR याला नंबर देतो 3 किती नंबर देतो 3 ठीक आहे आता बघा या ठिकाणी आणखीन एक बाबा बदल करता येईल काय बदल करता येईल तर इथं स्क्वेअरला स्क्वेअर रूट घालवण्यापेक्षा या ठिकाणी क्यूआरचं उत्तर किती 5 चा वर्ग 25 क्यूआरचं उत्तर किती 5 चा वर्ग 25 त्याच पद्धतीनं इथं PQ किती येणार आहे 4 चा वर्ग 16 रूट मध्येच ठेवलं काय केलेलं आहे रूट स्क्वेअर रूट मध्येच ठेवलेलं आहे 16 and 25 ठीक आहे आता बघा सगळ्यात मोठी संख्या कोणती PR आहे रूट 41 रूट 41 हा आणि QR आणि PQ कसं आहे लहान मी काय म्हणणार आहे बघा PR इज इक्वल टू रूट 41 याला नंबर दिला किती नंबर देऊया 4 नंबर देऊया ओके त्याच पद्धतीनं PQ अधिक QR हा मग PQ किती आहे PQ स्क्वेअर रूट ऑफ 16 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 25 स्क्वेअर रूट ऑफ 16 आणि स्क्वेअर रूट ऑफ 25 आता आपल्याला माहित आहे राईट अँगल ट्रायंगल म्हणजे पायथागोरस राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय काटकोन त्रिकोण आता पायथागोरस थेरम म्हणजे पायथागोरसचं प्रमेय ही जे प्रकरण आहे का नाही त्यात आपण व्यत्यास बघितलाय बघा पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास किंवा त्रिकुट पायथागोरियन ट्रिपलेट्स शोधायचं पाहिलंय बघा कसं करत होतो मोठ्या संख्येचा वर्ग इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आला तर आपण त्याला पायथागोरियन ट्रिपलेट म्हणत होतो म्हणजे पायथागोरसचं त्रिकुट आहे म्हणतो त्याच पद्धतीनं पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार कॉन्व्हर्स नुसार मोठ्या बाजूचा वर्ग म्हणजे काय येणार आहे PR चा वर्ग बरोबर स्क्वेअरला स्क्वेअर रूट निघून गेलं किती आलं 41 आलं किती आलं 41 आणि इतर दोन बाजूंचा वर्ग म्हणजेच काय रे PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग म्हणजे या वर्गमुळात 16 चा वर्ग अधिक या वर्गमुळात 25 चा वर्ग म्हणजेच काय तरी PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग बरोबर वर्गाला वर्गमूळ चिन्ह निघून गेलं 16 स्क्वेअरला स्क्वेअर रूट साइन निघून गेलं अधिक 25 16 अधिक 25 किती ते 41 PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग बरोबर किती 41 याला नंबर दिला 5 आता 4 मध्ये सुद्धा उजवी बाजू किती आहे 41 आणि 5 मध्ये सुद्धा उजवी बाजू किती आहे 41 डावी बाजू काय आहे एका बाजूचा वर्ग इथं डावी बाजू काय आहे दुसऱ्या दोन बाजूच्या वर्गांची बेरीज मग या 4 आणि 5 वरून फ्रॉम 4 and 5 4 व 5 वरून 4 व 5 वरून तसेच पायथागोरस प्रमेयाच्या व्याख्यानुसार बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम नुसार मी काय म्हणणार आहे हा
पी क्यू आर शिरोबिंदू असणारा जो त्रिकोण आहे का नाही हा काटकोन त्रिकोण आहे म्हणजेच काय राईट अँगल ट्रायंगल आहे असं म्हणणार आहे. म्हणून शेवटी इथं काय लिहायचंय पॉइंट पी पॉइंट क्यू पॉइंट आर आर द व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. बिंदू पी बिंदू क्यू बिंदू आर हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू